मंत्री नितेश राणे यांना चिखलफेक प्रकरणात 1 महिन्याची जेल झाली आहे. नेते मंडळींचा हा मसल पॉवर म्हणजेच गुंडागिरी नक्की कोणासाठी आहे? सविस्तर सांगतो. मित्रांनो, राजकारणात दादागिरी आणि स्टाईल मारण्याची सवय काही नेत्यांना नवीन नाही. पण हीच स्टाईल जेव्हा अंगाशी येते तेव्हा काय होतं याचा एक मोठा आणि ऐतिहासिक धडा आज महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळाला आहे. भाजपचे मंत्री आणि नेहमीच आपल्या आक्रमक तसंच वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असणारे नितेश राणे यांना चक्क 1 महिन्याची तुरुंगवासाची म्हणजेच जेलची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राजकारणात नेते स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजतात का? हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उभा राहिला आहे. आज आपण या बातमीच्या मुळाशी जाणार आहोत. प्रकरण नक्की काय होतं? कोर्टाने काय ताशेरे ओढले? केवळ हे एकच प्रकरण नाही, तर नितेश राणेंचे या आधीचे वाद आणि सध्याच्या इतर मंत्र्यांचे किंवा नेत्यांचे असेच हात चालवण्याचे किंवा दादागिरीचे प्रताप, या सगळ्यांवर आपण आज सविस्तर आणि रोखठोक चर्चा करणार आहोत. मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. प्रकरण आहे 4 जुलै 2019चं. ठिकाण होतं कोकणातल्या कणकवलीतलं गड नदीवरील पूल. त्यावेळी नितेश राणे हे काँग्रेस पक्षाचे आमदार होते. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची अतिशय दुर्व्यवस्था झाली होती. रस्त्यावर सगळीकडे मोठे खड्डे पडले होते आणि पाणी साचलं होतं. कोकणी माणसाचा यामुळे प्रचंड संताप होता. या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी नितेश राणेंनी नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे म्हणजेच NHAIचे उपअभियंता डेप्युटी इंजिनियर प्रकाश शेडेकर यांना बोलावून घेतलं. रस्त्याच्या कामाबाबत लोकांमध्ये प्रचंड संताप होता, हे खरं आहे. पण त्यानंतर जे घडलं ते लोकशाहीला किंवा एक लोकप्रतिनिधीला शोभणारं अजिबात नव्हतं. नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या सरकारी इंजिनियरला अक्षरशः सर्वांसमोर अपमानित केलं. चिखलाने भरलेल्या बादल्या आणून त्याच्या अंगावर ओतल्या. एवढंच नाही, तर त्यांना त्या चिखल्यातून चालायला भाग पाडलं आणि पुलाला बांधण्याचा प्रयत्नही झाला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात याची मोठी चर्चा झाली. आता जवळपास 6 वर्षांनंतर या प्रकरणात सिंधुदुर्गच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने म्हणजेच ॲडिशनल सेन्सेशन कोर्टने मोठा निकाल दिला आहे. न्यायाधीश VS देशमुख यांनी नितेश राणे यांना IPC कलम 504 अंतर्गत म्हणजे सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे यात दोषी ठरवले आहे आणि 1 महिन्याची कैद आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात नेत्यांचे कान टोचले आहेत. कोर्टाने म्हटलंय की राणे यांचा उद्देश जरी खराब रस्त्यांविरोधात जनतेचा आवाज उठवण्याचा असला तरी त्यांना एका सरकारी अधिकाऱ्याला सार्वजनिक ठिकाणी अपमानित करण्याचा कोणताही अधिकार नाही. जर अशा घटना घडत राहिल्या तर सरकारी अधिकारी सन्मानाने आपलं कर्तव्य बजावू शकणार नाहीत. हा अधिकारांचा दुरुपयोग आहे आणि अशा प्रवृत्तीला आळा घालणे ही काळाची गरज आहे. सध्या कोर्टाने या शिक्षेला काही काळासाठी स्थगिती दिली आहे, जेणेकरून नितेश राणे उच्च न्यायालयात म्हणजेच हायकोर्टमध्ये अपील करू शकतील. परंतु या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. आता नितेश राणेंसाठी असा वाद निर्माण होणं ही काही पहिलीच वेळ नाही. राणे घराणे आणि आक्रमकता यांचं जुनं नातं आहे. चला यांचे काही जुने प्रकरण जाणून घेऊया. सर्वप्रथम माशांचा राडा 2017. तुम्हाला आठवत असेल 2017 मध्ये मच्छीमारांच्या प्रश्नांवर एका बैठकीत अधिकाऱ्यांनी नीट उत्तर न दिल्याच्या कारणावरून नितेश राणेंनी चक्क एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यावर मासे फेकले होते. बैठकीत अधिकाऱ्यावर मासे फेकण्याचा हा प्रकार प्रचंड गाजला होता. द्वितीय, टोल नाक्यावरील तोडफोड. गोव्याच्या टोल नाक्यावरही त्यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड आणि अधिकाऱ्यांसोबत मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. तृतीय, विवादास्पद आणि प्रक्षोभक भाषणे. अलीकडच्या काळात त्याने अनेकदा अशी वक्तव्य केली आहेत ज्यामुळे 2 गटात तणाव निर्माण होऊ शकतो. मग ते मीरा भाईंदरमधील तणावाचे प्रकरण असो वा इतर सभांमधील त्यांचे वक्तव्य. जनतेचे प्रश्न सोडवण्याची त्यांची पद्धत नेहमीच रोखठोक किंवा गुंडागिरीच्या सीमारेषेवर चालणारी असते. हा वाद फक्त नितेश राणेंपुरता मर्यादित नाही. आजकाल सत्तेत असलेल्या अनेक नेत्यांना किंवा मंत्र्यांना असं वाटतं की तेच स्वतः कायदा आहेत. माझी गाडी, माझा रुबाब आणि माझाच कायदा प्रवृत्ती वाढीस लागली आहे. याचे अनेक उदाहरण आहेत. चला त्यापैकी काही पाहूया. सर्वप्रथम आमदार संतोष बांगर यांचं उदाहरण. शिंदेगडाचे आमदार संतोष बांगर नेहमीच वादात असतात. कधी ते मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करतात, कधी एखाद्या हॉटेलच्या किंवा कॅटरिंगच्या मॅनेजरला सर्वांसमोर कानाखाली मारतात.
द्वितीय, आमदार बच्चू कडू. बच्चू कडू हे नेहमीच आक्रमक आंदोलनासाठी ओळखले जातात. त्यांनीही अनेकदा अधिकाऱ्यांवर हात उगारला आहे आणि कॉलर पकडण्याचे प्रकारही केले आहेत. तृतीय, आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी तर कायद्याच्या चिंधड्या उडवत थेट पोलीस स्टेशनच्या आतच आपल्या राजकीय विरोधावर गोळीबार केला होता. मित्रांनो, आजकाल सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली हे नेते सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करतात, शिवीगाळ करतात. काही वेळेला तर सामान्य माणसालाही मारहाण केल्याचे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर दररोज पाहतो. मी आमदार आहे, मी मंत्री आहे, माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही. हा जो अहंकार या नेत्यांमध्ये आला आहे तो लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. आता वळूया या बातमीच्या सर्वात महत्त्वाच्या आणि विश्लेषणात्मक भागाकडे. आमचं वैयक्तिक मत, हे जे काही घडलं आणि नेत्यांची जी सिंगम बनण्याची पद्धत आहे ती कितपत योग्य आहे? आमचं अत्यंत स्पष्ट मत हे आहे की 100% चुकीचे आणि निषेधार्ह आहे. होय, हे मान्य आहे की मुंबई गोवा महामार्गाची अवस्था अतिशय वाईट होती आणि आजही बऱ्याच ठिकाणी आहे. अनेक वर्षे तो रस्ता रखडला होता, लोकांना त्रास होता, अपघात होत होते. पण एका इंजिनियरच्या अंगावर चिखल ओतून तो रस्ता लगेच दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय दर्जाचा झाला का? नाही ना. नेते जे स्टंट करतात ते फक्त आणि फक्त कॅमेऱ्यासाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी असतात. बघा आमचा साहेब कसा डॅशिंग आहे हे दाखवण्याचा हा केवळ एक इव्हेंट असतो. जर खरोखरच तुम्हाला रस्ता खराब असल्याचा राग असेल तर तुमच्याकडे अनेक कायदेशीर आणि घटनात्मक मार्ग आहेत. तुम्ही स्वतः आमदार आहात किंवा आता मंत्री आहात. तुम्ही थेट अधिवेशनात प्रश्न उपस्थित करू शकता. संबंधित खात्याच्या मंत्र्याला धारेवर धरू शकता. काम न करणाऱ्या कंत्राटदाराला म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत म्हणजे ब्लॅकलिस्ट टाकून त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे नेते त्या कंत्राटदाराला काहीच बोलत नाही जो हजारो कोटी रुपयांचा मलिदा खातो. कारण बऱ्याचदा हे कंत्राटदार राजकीय नेत्यांचे जवळचे असतात. मग सगळा राग आणि शौर्य फक्त एका सामान्य सरकारी कर्मचाऱ्यावर निघतो जो केवळ वरिष्ठांचे आदेश पाळत असतो. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी स्वतः कायदा हातात घेतो तेव्हा तो समाजाला अत्यंत चुकीचा संदेश देतो. जर आमदार साहेब मारहाण करू शकतात तर आपण का नाही, अशी हिंसक भावना लोकांमध्ये निर्माण होते. कोर्टाचा हा जो निकाल आहे तो या नेत्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, मग तो सामान्य नागरिक असो व राज्याचा मंत्री. आज जरी त्यांना शिक्षेला स्थगिती मिळाली असली तरी त्यांच्या कपाळावर दोषी असल्याचा शिक्का नक्कीच बसला आहे. मित्रांनो, राजकारण्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की जनता त्यांना कायदे बनवण्यासाठी आणि सिस्टीम सुधारण्यासाठी विधानसभेत पाठवते, कायदे मोडण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना मारहाण करण्यासाठी नाही. नितेश राणेंच्या प्रकरणातून इतर सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी मोठा धडा घ्यायला हवा. तर नेत्यांनी आपल्या पदाचा वापर खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करण्यासाठी आणि कायद्याच्या चौकटीत राहून केला तरच खरा विकास होईल. नाहीतर अशा चिखलफेकीच्या राजकारणात महाराष्ट्राची आणि राजकारणाची प्रतिमा मात्र चिखलात रुतत जाईल. तुम्हाला संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं? कोर्टाचा हा निर्णय योग्य आहे का? नेत्यांच्या या दादागिरीला आणि स्टंटबाजीला आळा बसला पाहिजे का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.